आज सकाळपासून आपण या ठिकाणी आपल्या मागण्यांचा आक्रोश करत आहोत. आपला आक्रोश आज आपण आपल्या राज्यातल्या कामगार मंत्र्यांसमोर मांडला. त्याच्यामध्ये CITचे या 4 संघटनांचे आणि C2 राज्य पदाधिकारी असं 10 लोकांचं शिष्टमंडळ भेटलं. विशेषतः डॉक्टर कराड यांनी सगळ्याच कामगारांच्या प्रश्नासंबंधी महाराष्ट्राचे कामगार मंत्री सन्माननीय नाव पण विसरलं त्यांचं आकाश फुंडकर साहेब, म्हणजे मुश्रीफ साहेबांसारखं हत्तीचं पिल्लू आहे. सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि पहिला काय सांगितलं, सगळे प्रश्न धोरणात्मक आहेत. मी माझ्या नेत्याशी चर्चा करणार आहे आणि सकारात्मक निर्णय देणार आहे. एका बाजूला केंद्र सरकारनं 4 श्रमसंहिता घोषित केल्या. त्या संबंधीची 28 एप्रिलला हरकती घेण्यासंबंधी पण नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्याची मुदत साधारणपणे 10 जून पर्यंत संपणार आहे. या सगळ्या प्रश्नासंबंधी काय हरकती येतात आणि त्याच्यावरती काय निर्णय करायचा हे कामगार मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. विशेषतः बांधकाम कामगारांच्या प्रश्नासंबंधी आज सुद्धा आमच्या चर्चेमध्ये विवेक कुंभार आले नाहीत. दुसऱ्या बैठकीला ते होते, आमचे प्रकाश कुंभार इथं आहेत. दुसऱ्या बैठकीला ते थांबले. त्यांना सांगितलं विवेक कुंभार संबंधी आमची तक्रार आहे. गेल्या महिनाभरापासून आम्ही त्यांची भेट मागतोय, मात्र ते भेट देत नाहीत. शेवटी कामगार मंत्र्यांनी त्यांना विचारलं, अहो विवेक कुंभार साहेब, तुमच्याबद्दल तक्रार आहे, तुम्ही त्याला भेट देत नाही. नाही, मी त्यांच्यावर सारखं भेटतो, आता काय असेल चर्चा करतो, 10 तारखेवर मला वेळ पाहिजे, 10 तारखेनंतर तुमचे सगळे प्रश्न सोडवणार आहे. बांधकाम कामगाराच्या ग्रामसेवकाच्या दाखल्यासंबंधी चर्चा झाली. कामगार मंत्र्यांनी घोषणा केली, राज्यातल्या सगळ्या ग्रामसेवक आणि त्यांच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी संघटना केली, आंदोलन केलं आणि आमच्यावरती जबरदस्ती होते. त्याच्यामुळं आम्हाला आमची नोकरी टिकवू द्या आणि आम्हाला त्या अधिकारापासून बाजूला ठेवा. त्याच्यामुळे कामगार मंत्र्यांचं मत आहे, तुम्ही ज्या ठेकेदाराकडे काम करता, मात्र तो ठेकेदार नोंदीत असला पाहिजे. नोंदीत असणाऱ्या सगळ्या ठेकेदारांच्या वतीनं त्याचा समजा अर्ज आला, 90 दिवस दाखल्यासंबंधी पत्र दिलं, तर आम्ही तो अर्ज मंजूर करणार आहे. म्हणजे जसं सगळीकडे सुरू आहे. आता फक्त त्यांनी ग्रामसेवकाला मोकळं केलं आणि आपल्या बांधकाम कामगारांना अडचणीत आणलेलं आहे. जो काही आपले कामगार 1 दिवसाचं, 2 दिवसाचं, 8 दिवसाचं असं काम करतात, त्यांना दाखला कोण द्यायचा? तो ठेकेदाराकडे काम करत नाही, तो मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करत नाही. मात्र पूर्वीचा जो नियम होता त्या नियमाप्रमाणे त्याला ग्रामसेवकांनी दाखला द्यायला पाहिजे होता. मात्र ग्रामपंचायतीमध्ये भाऊ भावाच्या विरोधात राहतोय. त्याच्यामुळं तो ग्रामसेवक ह्याच्या 10 माणसाला दाखला द्यायचा नाही असं भावाभावातली भांडणं ही कामगार वर्ग येतात. त्याच्यामुळं आम्ही ग्रामसेवकांना त्यातनं बाजूला केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपल्या बांधकाम कामगार नोंदणी केली आणि मुलगीचं लग्न झालं, 51 वर्ष, त्याला 51,000 मिळतात. मात्र त्या मुलीचे आई किंवा वडील वारले तर त्या मुलगीला 51,000 वेगळे मिळत नाहीत. त्या संबंधी दुरुस्ती करा असं आम्ही तुम्हाला 7 जुलै 2025 ला सांगितलं होतं. मात्र अद्याप त्याच्यामध्ये दुरुस्ती झालेली नाही. त्याचबरोबर अनेक लोक कामगारांना अर्ज मंजुरीचे मेसेज येतात, मात्र प्रत्यक्ष पैसे खात्यावर येत नाहीत. याचबरोबर घराच्या बांधकाम घरकुलासाठी सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये अर्ज मंजूर आहेत, मात्र त्यांना पैसे द्यायचे अधिकार किंवा पैसे देऊन त्याच्या घर बांधणीची अंमलबजावणी होत नाही. अशा सगळ्या प्रश्नावरती त्याचबरोबर आपल्याला
अर्ज नोंदणी आणि नूतनीकरणाचा अर्ज मानल्यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी 6 महिन्याची मुदत मिळते. असे सगळे प्रश्न मांडले आणि मग कुंभार साहेब म्हणाले, मुंबईचा प्रश्न सुद्धा मांडला. कारण अख्ख्या मुंबईमध्ये जे बांधकाम कामगार नोंदीत आहे त्या बांधकाम कामगार त्याच्या कुटुंबियांना औषधोपचाराचा लाभ मिळत नाही. तो मिळण्यासंबंधी मुंबईमधले एक हॉस्पिटल नोंदीत आहे. मात्र त्या हॉस्पिटलच 15 लाख रुपये मंडळानं पूर्वीच्या पेशंटचे जे काही उपचार केले होते ते पैसे न दिल्यामुळं त्या हॉस्पिटलनं आता बांधकाम कामगारांना सेवा द्यायची किंवा औषधोपचार द्यायचा बंद केलेला आहे. त्याचबरोबर मुंबईतल्या कामगारांना जे नोंदणी लवकर होत नाही, टोटल अख्ख्या मुंबईमध्ये एकाच कार्यात नोंदणीचं काम चालतं, त्याच्यामध्ये सुद्धा 90 दिवसाचा दाखला मिळण्यासंबंधी अनेक अडचणी येतात. त्या संबंधी सुद्धा आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या संबंधी काय करता येईल, जे रोज एका मार्गाकडे काम करतात असे जे कामगार आहेत त्या सगळ्या मालकांच्या सह्या घेऊन किमान 90 दिवस काम केल्याचा दाखवून आरओकडे देऊ नये. आरओ मंजूर केल्यानंतर मग त्यांच्या नोंदणीचे काम सुरू होतं. मात्र जसं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये किटचा लाभ असेल, पेटीचा लाभ असेल, रक्त तपासणीनंतर औषधोपचाराचा लाभ असेल, हे जसं त्वरेने मिळतात तसं मुंबईमध्ये मिळत नाही. या संबंधी सुद्धा तक्रार केली. आता त्या संबंधी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, या संबंधी 10 तारखेनंतर आता दुसरं मंत्र्यांनी सांगितले की असे जर तक्रार असेल तर माझ्याकडे व्यक्तिगत अर्ज द्या, त्या संबंधीची पडताळणी करून त्या संबंधी आदेश दिले जातील. एकूणच जे देशभरामध्ये आपल्या राज्यामध्ये ज्या 4 संहिता संबंधी जे नोटिफिकेशन निघाले 28 एप्रिलला, त्याची मुदत 6 जून नंतर 10 तारखेपर्यंत संपणार आहे. आणि मग त्यातनं आलेल्या हरकतीनंतर पुन्हा एकदा बांधकाम कामगारांच्या वेगळं धोरण तयार होण्याची शक्यता आहे. आणि मग आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना आपल्याला सतर्क करावं लागेल. योजना खरं म्हणजे ज्या योजना सुद्धा कमी झाल्या, प्रसूतीच्या लाभासंबंधी योजना कमी झाली, सिझरिंगच्या लाभाची योजना कमी झाली, काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जे शिष्यवृत्ती मिळत होती ती सुद्धा बंद केली. या प्रश्नासंबंधी सुद्धा चर्चा झाली. मात्र 10 जून नंतरच आपल्याला निश्चित धोरण काय होणार आहे या संबंधी समजणार आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा सतर्क राहावं लागणार आहे. इथं आलेल्या सगळ्या जिल्ह्यांनी आणि ज्या जिल्ह्यातले बांधकाम कामगार आले नाही त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण एक 2-4 दिवसामध्ये ऑनलाईन बैठक करूया आणि त्या संबंधी लढ्याची काय रणनीती असावी या संबंधी सुद्धा आपल्याला निर्णय करावा लागेल. एकंदरीतच आपण काल आणि आज मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलो आणि म्हणून कामगार मंत्र्यांनी 1 तास ते 1.5 तास आपल्या सगळ्या प्रश्नासंबंधी चर्चा केली. बाकीच्या प्रश्नांसंबंधी काय चर्चा झाली डॉक्टर DL करायला सांगतील. मात्र इचलकरंजीच्या यंत्रमाग कामगारांसाठी सुद्धा चर्चा झाली. तिथं गेली 10 वर्ष यंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ मिळत नाही, महागाई भत्ता मिळत नाही. मात्र छोट्या मालकासाठी उद्याच्या 8 तारखेला निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या संबंधी सुद्धा माजी आमदार हावनकरांबरोबर चर्चा करून खर्चीवाल्या मालकाबरोबरच यंत्रमाग कामगार सुद्धा कशी मजुरीवाढ मिळेल या संबंधी सुद्धा संबंधितांना आदेश द्यावेत अशी सूचना सुद्धा आजच्या मंत्र्यांच्या बैठकीसमोर केलेली आहे. याबरोबरच अन्य जे प्रश्न चर्चा झाले त्या संबंधित बोलतील. मात्र पुन्हा आपल्याला जोरदार ताकदीने संघर्ष करावा लागेल आणि हाय त्या योजना टिकवाव्या लागतील. आणखी ज्या योजना पाहिजे त्या संबंधी सुद्धा जोरदार संघर्ष करावा लागेल. त्या संघर्षामध्ये आपण कमी पडता कामा नये, जोरदार संघर्ष करूया एवढं या ठिकाणी आपणास आवाहन करतो. थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. धन्यवाद.